प्रभ्या आज तिघांना चांगलाच दम भरलाय. अरे यांच्या डोक्यात शिरतच नाही की इंग्लिश जमान्याची गरज आहे, नाही तर कोण कुत्रा नाही विचारणार. आमचा कृष्णा सकाळी आला तो माझ्याकडे. त्याला म्हटलं तुलाही पाठवतो त्याच्यासोबत मुंबईत. त्या म्हणजे असं झाला, उडला तर कावळा बुडला तर बेडूक. Excuse me. आता ही कोण आली? Hello. Can someone help us with the address of the hotel MTDC? MTDC सोपं आहे. दिस इज अ स्ट्रेट गो अँड हँडसम मारुती मंदिर अँड चौकाला काय म्हणतात रे? नाका. इंग्लिशमध्ये काय म्हणतात? इंग्लिश मध्ये काय म्हणतात? इट्स Okay, okay, no problem. We'll find from someone else. Excuse me. Let me translate. Actually, he's saying if you go straight from here, you will see a temple of Lord Hanuman. आणि मग सरळ सरळ गेला ना की मोठं मैदान लागणार. If you go straight from there, you will see a big playground. तिकडनं उजवीकडे गेला ना MTDC सांगतील. If you take a right from there, you will reach Hotel MTDC. चायला ही पण चोंडीच आहे रे. कळलं काय? Oh, right. Thank Thank you. you. Thank you so much. जाई त्यांना विचार ना कलिंगड खाणार का? हा आपल्या शेतातले आहेत. Would you like to taste some freshly cut watermelon? Oh, so sweet of you. We are full. Thank you. Thank you so much. Bye bye. हॅपी जर्नी. तुम्ही जाताय? Thank you. Bye. काय बोललीस? मस्त मस्त. प्रसाद मुंबईला पाठवतो. एवढं चांगलं इंग्लिश कसं काय? ते आमच्या ताईमुळे. काका मला फ्रेंच पण येतं आणि आता स्पॅनिश शिकते. वा हे कृष्णा मी काय बोलतो? तू काय बोलू नको गप्प बस. पप्पा या पाहुणीकडनं शिकू का इंग्लिश? गप्प बस ना बाबा. क्लासला जायचं नाही म्हणून नाटकं नुसती एका पोरीकडून शिकणार आहेस इंग्लिश? म्हणजे अगं यांना मुली आवडत नाहीत. मग मी याला का शिकू? अगं आमचे हे म्हणजे त्याचे पप्पा त्याला मुंबईला पाठवतात. त्याला जायचं नाही ना म्हणून कारणा देतो नुसती. इंग्लिश शिकायला मुंबईला का? अख्खा आता तू कशी बोलली इंग्लिश तसा आमचा प्रसाद पण बोलला पाहिजे ना फाडफाड इंग्लिश. हो काका, पण त्यासाठी नुसतं इंग्लिश शिकून फायदा नाही, बोलता पण आलं पाहिजे. इंग्लिशचा काय घेऊन बसलात? यांच्या मराठीची पण बोंब आहे. मूर्तीला मोती लिहितात. वागसर पण यांना गेले कंटाळून गावाला. ए श्रद्धा तू जास्त बोलू नको. आणि आमच्या स्वातीला पण काय अक्कल नाही. ए तू जाणार रत्नागिरीला. जा इंग्लिश. हेच तुमच्या तर ना तुम्हाला तिघांना आता मुंबईला पाठवतो. उन्हाट काय करत बसणार, अक्कल नाही काय नाही. काका ते कसं आहे, आपण जेवढं रोजच्या बोलण्यात इंग्लिश बोलायची प्रॅक्टिस करू ना. सुरेश काका, हाऊ आर यू? आय एम फाईन थँक्यू. बघा हे असं आपल्या डोक्यात इंग्लिशचे शब्द असतात, फक्त आपण ते बोलतच नाही. सुरेश पोरगीच्या हुशार आहे. जाई तूच घे ना ग बोलण्याची प्रॅक्टिस तिघांकडून. नाही तर काय, बरोबर बोलते शैला. काय हो भाऊजी, तसंही 11वी पासून पाठवणारच आहात ना मुंबईला. मग आता राहू द्या इथे. मला पण तसंच वाटतंय. तिघांना इथे थांबवलं ना तर आपली कामं पण होतील सगळी. जाई ह्यांच्या नादाला लागू नको. इंग्लिशच्या नादात तुला सोडून येतील कुठेतरी. स्वाती हे बाय स्वाती जरा तोंड बंद ठेव ना तुझा. अरे सुरेश, गाव जेवढा छोटा ना तेवढा माणूस सापडायला सोपा, आणि शहर जेवढा मोठा ना तेवढा माणूस पटकन हरवता बघ. मग सापडत नाही रे तो. आणि काय रे, तुम्हाला तुमच्या लहानपणी जर असा गावाबाहेर पाठवला असता चालला असता काय रे तुम्हाला? हा नको तिथे तोंड घालायची काय गरज होती? चालला मोठा तिच्याकडे इंग्लिश शिकायला. ती शाणी त्यावर तू अति शाणा. शाळेला पुण्याची पांढरी पाल. एवढा काय झालं तुला चिडायला? तुझा मित्र गेला असा चालला असता का तुला? अरे तू जायचा थांबलास पण एका अवदशाला घेऊन आलास. तिचा काय, मला फ्रेंच येतं, आता स्पॅनिश येतं. तिला म्हणा आधी आमची श्रीवर्धनची भाषा बोलून दाखव. इंग्लिश शिकवते. आपला ठरलाय ना सुट्टीत काय काय करायचा तो. मग तिला कशाला आणला मधी? आणि तुला माहिती आहे ना मुली कशा असतात. आपल्या स्वाती आणि श्रद्धावरून अंदाज नाही आला तुला? ए आपण काय तिला फिरवणार नाही. ए बाबा असं काय करू नको. कसा बसा वाचलोय. आणि मी काय बोलतोय, तिला 1 तास इकडेच कुठेतरी फिरवून आणूया ना. पुढचे दिवस आपलंच. टेन्शन नका घेऊ रे, मी आहे ना. आणि प्रसाद मी काय बोलतो, तुला तिला 1 तास काय तो फिरवायचा आहे ना, खाजनात न्या आणि ये सोडून. बस रे बाबा.
मुंबईला जायचं म्हणून 2 दिवस झोपलो पण नाही तर झोपू दे. झोपा झोपा, शांत झोपा. तिला गाव फिरवायचं आहे ना, दाखवतोच तिला गाव काय असतं ते. त्यात जाईने कधी गाव बघितलं नव्हतं आणि आमच्या ताईचं सदा ना कदा चाललेलं असायचं, गावी घेऊन जा, गावी घेऊन जा. म्हटलं यंदा आणूच तिला. 100 वर्ष आयुष्य ही काय आलीच. गुड मॉर्निंग काकू. हो, एवढं सगळं घाबरून चाललीस कुठं? प्रसादच्या घरी. मावशी कसं जायचं इथून? तू कुठे जाऊ नको, आत ये. ते उंदरा इकडेच माळावर झोपले. पुष्पते या चहा टाकते. मुकुबाई वहिनी हे घरीच्या आजी थांबली असतील, तुम्ही चालू द्या. मावशी जा, पण पाण्या बिना जास्त दूर जाऊ नको. येते हा वहिनी. पोरांनो उठा चला. जाईये ग. हा हे बायनो ही बघा पुष्पताईंची भाजी. हाय ये का ये. या मे महिन्यात 99 वर्ष होतील देवाऱ्याला. आणि जाई या आमच्या सुनीता मावशी. नमस्कार. हाय हाय. ए पोरांनो खाली येता ना रे. हा एवढ्या ट्रॉफीज श्रद्धा तुझ्या आहेत का ग? आमच्या कार्ट्याच्या. त्याला वाटतं क्रिकेट खेळून पोटा भरणार आहे. आता सुट्टी लागली ना तर बघायलाच नको. अगं सकाळी बाहेर पडेल तो आता सूर्य रात्री उगवतो. ये बिकू आधी लक्ष्मीला खायला घाल. काकू हा इथं आग लागलीये का? अगं हे थारळ आहे, दूध गरम करायचं कपाट. मी याचा फोटो काढू? काढ ना, एवढं काय त्याला. अरे या रे खाली पोरांनो, जाई आले. ए पोरानो, किती उशीर त्या जांगेवर झोपून राहणार रे? ए तामटा, चड्डी वरवाड तुझी. जळला अर्धा किलो कुला दिसतोय तुझा. बाय ती जाई पण आली वर. अरे तिला पुण्याला गेल्यावर कोणी विचारला काय काय बघितलंस कोकणात, तर ती काय सांगेल तुमचे कुले. उठा मेल्यानो. तो पापड जर पोपट्याला लागला ना तर बघ काय करीन ते. थोडीशी जागर. ए बाजूला होतेस का ग जरा? पॅन्टीवरती राहिल्या. प्रसाद सॉरी हा, मला माहिती नव्हतं. ते श्रद्धा म्हणाली तुमची भेट करून देते म्हणून. तर स्वाती आणि श्रद्धा आता गावभर करणार रे. शॅट. कृष्णा स्वतःला आरशात बघितलं तरी लाज वाटते रे. ए ते समुद्र जवळ आहे ना, मग इथे मासळी बाजार कुठे भरतो? आहे तर वासेल बघ तुला लगेच. ए मग आपण जाऊया ना तिथे. का रे? मच्छी मार्केट बघायचं बोलतोय. आईला सकाळी एवढा सगळा बघितलाय तरी अजून मच्छी बाजार बघायचा आहे. राहू दे चल. आम्ही नाही तुझा. काका मी एक फोटो घेऊ शकते का? काय रे तुम्ही तर काय करताय? ते जाई आतमध्ये मच्छी मार्केट बघा. मग तुम्ही काय इथं अंडी घालताय? रावणाला बसले असतील. तुम्ही पण जात इंग्लिश शिका. ए तुला किती मार्क्स पडतात रे इंग्लिश मध्ये? गेल्या वर्षी जवळजवळ 40 पडले होते. जवळजवळ 40 कसे असतील? तर 40 असतील किंवा नसतील. 38 होते ग. इंग्रजीला घाबरायचं नाही रे. इंग्रजीतली वाक्य आहेत ना ती फक्त नीट तयार करता आली पाहिजे. त्यासाठी आपण वाक्याचा काळ बघायचा, म्हणजे वर्तमान काळ, भविष्यकाळ, भूतकाळ. आता त्या बाई कोण त्या? 50 रुपये वाटाय. परवा ते बघ तुझ्याकडे बघून काय सांगताय. काय रे परसाद, काय चाड्या करतो? काय नाही काकू. चिंगळे आले सफेद पाण्यातली येतस. काय रे येत नाही बाबांबरोबर आली. परीक्षा सुरू होती ना ग, अभ्यास चालू होता माझा. परवा अभ्यास करायचा म्हणतोय. ए शिल्पा ए, गप्पे. तू असू नको. ए टेलवा मावशी काय पण काय बोललो का? माझ्यावर उगाच आवाज चढून बोलू नकोस हा, नाही तर चड्डीत चिंबोरी सोरीन. अच्छा, क्रॅब्सला चिंबोरी म्हणतात का इकडे? हो. चिंबोरी बोलतात, खेकडा बोलतात. हा आणि कुर्ल्या पण बोलतात हा. हा आता या बाई मासळी बाजारात चिंबोरी विकतायत. या वाक्याचा काळ सांग. वर्तमान काळ. बरोबर.
आता हेच वाक्य इंग्लिश मध्ये कसं बोलशील? बस बोंबलं जातात. दिस लेडी इज सेलिंग क्रॅब्स ॲट द फिश मार्केट. हा हा तेच ते. त्या निरंजनच्या बॉलचे काय सॉलिड टप्पे पडत होते रे. तरी साल्या काय दणकवलायस तू त्याला. त्या निरंजनची चरबी आहे ना, मला उतरवायचीच होती. हायला पण उद्याचा काय करायचा? तू काय करू नको. तू फक्त त्या जाईसोबत वर्तमान भविष्य भूतकाळ खेळत बस. नाही तर काय दिस लेडीज. अरे इतका इंग्लिश बोलला असता ना, शाळेत पहिला आला असता. अरे तासा जाऊ दे रे. उद्याचा काय करायचा ता बोल. तुम्ही टेन्शन घेऊ नका रे, माझ्याकडे आयडिया आहे. बोल. ताप, उलट्या, आणि आमच्या याला हगवण. बरं ना? तुमच्या आईला याद या देतो एकेकाला विटामिन. ए इथे बघा ना. आणि साल्या पुढच्यापर्यंत येणार आयडिया कशाला सांगतस रे मूर्ख. आणि तुझा पण काय कमी नाही. तोंड वर करून बोलला होतास 1 तास तिचा 23 आपले. आता काय झाला मग त्याचा? ती तुला चढवते, तू चढतस. मेला तुझं आयुष्यच त्यात गेले. वाव, कसलं भारी आहे हे. पोरी, आम्ही हे आमच्या जन्मापासून बघतो. हा दर्या आहे ना, तेव्हापासून हे कांदलवन आहे, म्हणजे खांजण. पोरी खाली बस, फांदी लागल. ही कांदलवनातली झाडा कधीच सुकत नाहीत. शहर आहे का असं हिरवगार? ए इथे आ ना, काका इथली माहिती सांगतायत. काका एकदा सुरू झाले ना मग थांबत नाही. हा नको नको, आम्ही हाच बघत मोठा झालोय. तुझा ऐक. हे कांदलवन म्हणजे आमच्या गावचं कुंपण आहे. दर्याचं पाणी किती पण वाढलं ना तरी गावात घुसू देत नाही. हा ए तुम्हाला माहितीये, कांदळवनाला इंग्लिश मध्ये मॅनग्रोव्ज म्हणतात. MANGROVES मॅनग्रोव्ज. झाला हिचा सुरू. MSCP वाल्यांनी हिच्या तोंडाची रिडिंग घेतली ना तर अख्ख्या गावाला लाईट भेटत. ए तो बघ किंगफिशर. अगं तो तर कंड्या पक्षी आहे. किंगफिशर तर आमच्याकडे बिअरला बोलतात. तेवढं बरं माहितीये तुला. आता किंगफिशरचं स्पेलिंग म्हणून दाखव. किती सोपं आहे. प्रसाद तू सांग रे. हे पोरानो, घट ठेवून ठेवा. काय खेकड्यासाठी जाला सोडलाय. तुम्हाला आहे ना तोंडावर पडायची सवय लागली. सांगत हो तिच्या नादाला नका लागू. याला शिकायची खास नुसती. अरे एवढ्या वेळात 6 वरची मॅच झाली असती रे. अरे वा, अभ्यास सुट्टीत, आणि तो पण मन लावून. जमतंय हा. अगं जाईने सांगितलंय पक्ष्यांची नावं इंग्लिश मध्ये लिहायला. हा काय बघू. लिहू दे ग. माट्या, तू हे मराठी लिहिलंयस. मराठी आहे, मराठी आहे. MORE मोर. स्वतःला येतं काय बघा अगोदर. आम्हाला शिकवते. तू जा ग बाई. गधड्या, तू मराठी शब्द इंग्लिश मध्ये लिहिलायस. मोराला इंग्लिश मध्ये पिकॉक बोलतात. पिकॉक बोलत असतील मग ते आपल्याला काय माहिती आहे. त्या जाईने एवढाच सांगितलंय पक्ष्यांची नावं इंग्लिश मध्ये लिहिलंय ना. मेल्यांनो, शेवटी दगड ते दगडच राहणार तुम्ही. तुम्हाला भाऊ मनाची पण लाज वाटते. ए आम्हाला पण तुला बहीण बोलायची लाज वाटते. चल चल चल. यायला सगळेच छानपणे शिकवायला लागलेत ना.
आईला ए सिद्धेश कृष्णा, अरे मला बुलेटचा आवाज ऐकायला येतोय. एक आपले अरे मेल्या विहिरीच्या मोटरचा आवाज ऐकू येतोय. आणि ती बाउंड्री नीट टाक. नेहमी तुझे कान वाजतच असतात. ए काल कुठं होता तरी तुम्ही? मैदानावर ढुंगण गरम करत बसलो होतो आम्ही. नाही तर काय रे, ती मुलगी कोण असते रे तुमच्या बरोबर? इंग्लिश बोलणारी अवधस आहे, आमच्या आळीत राहायला आली. तिला भेटायचं असेल ना एबीसीडी यायला लागतं. तुला येतं काय? हो येतं ना. ए तुला कसल्या नसत्या चौकशा रे? चड्डी घालायची नाही अक्कल, चड्डीवर उड. मुलगी कोण होती? सिद्धेश. आईला प्रसाद. हा आलो. काय हॅलो पप्पा. आय जस्ट 4 ओव्हरची मॅच खेळून मी तिला घेऊनच जाणार होतो पप्पा. मी आताच बोललो या दोघांना खेळण्यापेक्षा जाऊया तिला घेऊन फिरायला. उलट आज मी हरिहरेश्वरचा प्लॅन पण केलाय. अच्छा, मला कळलं तुम्हाला होमवर्क दिलेला. पक्ष्यांची नावं इंग्लिशमध्ये लिहायची आणि तुम्ही नेहमीप्रमाणे माती घालली. नाही पप्पा ते नाही नाही काका, अहो त्यांनी प्रयत्न तरी केला. अरे कसला प्रयत्न केला? अगं जाई, हे दगड नाही, गारगोटी दगड आहेत. तर नीट फिरवा आणि रात्री घरी पोचवा. आणि पाण्याच्या दिशेला जास्त जाऊ नका, कळला काय? हिला झपटला वाटतं. प्रसाद, मला तुझा हात देशील का? ये. तुम्ही नेहमी येता इथे? कधीतरीच येतो. ही अशी पद्धत आहे आपली, हात पकडून चालायची. तिने मागितला याने दिला. चिडचिड कशाला करतेस रे? तसं पण हरिहरेश्वर आपल्या प्लॅन मध्ये होतात ना. हरिहरेश्वर आपल्या प्लॅन मध्ये होता, ही आपल्या प्लॅन मध्ये नव्हती ना. सोमडी कुठली जाई. त्या भीमाला एकदा आपल्या कृष्णासारखा राग आला होता. मग त्याने त्याची गदा इथं जोरात मारला. मग काय, एकाचे 2 झाले ना. डोंगर असं पूर्वीचे लोक बोलतात. खरा खोटा काय तो आपल्याला माहित ना. चल, सुरेश काकाने काय सांगितलं होता? इंग्लिश शिकायला आणि गाव दाखवायला. आणि तिच्या मागे मागे करते. हे बघ, हे सगळं हरिहरेश्वर आहे. याला दक्षिण काशी पण बोलतात. देशात एकूण 108 तीर्थक्षेत्र आहेत, त्यातला आपण एक आहे. तीर्थक्षेत्र म्हणजे माहिती आहे का तुला? हो, होली प्लेस. तुला याचं स्पेलिंग माहिती आहे का? हो, HOLE. HOLY. ए सिद्धेश कृष्णा, ते आपले अगस्त्य मुनी ते असे भटकत भटकत आले होते. तेव्हा ब्रह्मा, विष्णू, महेश आणि पार्वती इथल्या लिंगांचं दर्शन घेतलं. मग त्यांचं मन शांत झालं. आणि हे बघ, इथनं असं डोंगराला मंदिरापर्यंत वळसा मारला ना की मग प्रदक्षिणा पूर्ण होते. आणि त्याचं अंतर 1 कोस होतं. 1 कोस. 1 कोस म्हणजे किती असतं माहिती आहे का तुला? 3 किलोमीटर. सगळंच माहिती आहे का तुला? अरे आम्ही मगाचपासून ऐकतोय, तू छान माहिती देतोय. 10 रुपये तरी द्यायचे. विचार आपला मित्र गाईड झाला रे. वाईट झालं. एक्सक्यूज मी, तुम्हाला तो गाईड वाटला असेल ना? हो. तो गाईड नाहीये, माझा मित्र आहे. मस्त आहे. काय छान नक्षीकाम आहे रे हे. लाटापटून झालाय तो. सगळंच माहितीये ना तुम्हाला? चला ना पुढे. हे जाई, इथून असं पुढे गेलं ना की श्री योगेश्वरी आणि काळभैरवांचं मंदिर पण आहे. काय भारी आहे हे सगळं. ए तुमच्या कोकणातले सगळे रस्ते समुद्राकडेच येतात? हे तुम्ही मगाशी बघितलं? त्या दोघांना किती अप्रिशिएट केलं प्रसादला. अरे म्हणजे तुझं कौतुक केलं. हे मगाशी जे बोलून दाखवलंस ते मला इंग्लिशमध्ये सांगण्याचा प्रयत्न कर बघू.
अरे बोल, जमेल तुला. देर इज एकशे 8 तीर्थक्षेत्र आणि हरिहरेश्वर महत्व मेन तीर्थक्षेत्र ना. अगस्त्य मुनी फुल खुश, हॅपी. सी 4 लिंग, पायऱ्या, स्टेप्स तेच ते 150. डोंगर राऊंड आहे. ओके डन. काय तुमचं? हसताय कशाला त्याच्यावर? चूक होते ना प्रत्येकाकडून. निदान त्याने प्रयत्न तरी केला बोलायचा. प्रसाद, तू माझ्या मागोमाग म्हण. हरिहरेश्वर इज पॉप्युलरली नोन ॲज दक्षिण काशी. हरिहरेश्वर इज पॉप्युलरली नोन ॲज दक्षिण काशी. A single round of this entire hill is of 3 kilometers. A single round of this entire hill is of 3 kilometers. You can also see Shri Yogeshwari and Kal Bhairav temple. You can also see Shri Yogeshwari आणि काळ भैरव टेम्पल. ही परत एकदा घे. परत कशाला घ्यायचंय? आलं त्याला. उगाच असू नका आता त्याच्यावर. सिद्धू, तिला सांगा. ए, तू आम्हाला अक्कल शिकवू नको. आम्ही इथलेच आहोत आणि तो आमचा मित्र आहे. आम्ही हसू नाही तर काय पण करू. ए, समजला काय? मग तो आता माझा पण मित्र आहे. ए, तू कोणाचा मित्र आहे रे? बोल बोल, आता बोल. आय वॉज सो एक्साइटेड. एक कशी म्हणाले रे मी बालोपासना? नीट झालं ना सगळं? मला खूप बावरायला झालं होतं. सगळं पुस्तकात बघून तर बोलले. बावरण्यासारखं काय त्यात? एकदम तालात लयात सुरात बोललीस तू. काय आवाज आहे! कसला आवाज! एवढा चांगला आवाज लागला तो सिद्धेश. का आवाज आहे तुझा! वा, केशवा, माधवा, देवजला, विसावा. आहा, जरा कमी लता मंगेशकर दीदीच. जाई सुंदर गायलंस हा. लता मंगेशकर दीदी म्हणे. शांती, मला नाही फिरायचं का त्या जाईसोबत? सुट्टी पडली ना तेव्हा आम्ही तिघांनी ठरवला होता की आमच्यामध्ये कोणी नाही पाहिजे. स्वाती आणि श्रद्धा पण. मग सिद्धेश आणि प्रसादला कळायला नको. आणि तुला माहितीये, तुझ्यावर नारळ पण टाकला होता. आठवतंय ना? किती दिवस राहणार आहे काय माहिती. एक वेळ प्रसाद मुंबईला गेला असता तर चालला असता. काय रे गदड्या? काय ग काकू, तू पण गेली ना ती घालती? गेली तर जाऊ दे. ऐकलाय काय तो मी सगळा? उगाच राग कशाला करतस रे त्या पोरीचा? तिला त्रास देत जाऊ नकोस रे उगीच. तुझ्यावर पण लिंबू नारळ फिरवलाय की कोवळा फिरवून झालाय? बोला बोला, तुम्ही सगळे मलाच बोला. वर ये पहिला. बाबा, ते कोसबे भेटले होते, विचारत होते तुला. अरे वा, पण पुन्हा भेटले तर सांग, मी पण विचारत होतो. समाधान काका आहेत का? अगं, ते बाहेर गेले. काकू जरा येतेस? लक्ष्मी येणार आहे वाटतं. बाबा, आय विल कॉल यू बॅक. काकू, काही झालं का? मी येऊ का बरोबर? काय नाही ग, चल तू, तुझी मदतच होईल. चल. आले
आल्या गेल्याची, कुत्र्या मांजराची, शेजाऱ्या पाजाऱ्याची कुणाची नजर लागू देऊ नको रे देवा महाराजा. प्रभाकर जाफी नाही रे, रेडा झालाय आपल्या कृष्णासारखा. ए श्रद्धा, तर खाली ये. आईला बेजारून चिकासाठी पातेला आण जा. लवकर ये. काय बाबा बोलवले? आला सुनाडे काय करून? दुकानात तर बसत नाही, निदान कामाच्या वेळी तरी घरी थांबत जा की. काय कामाचा नाही तू. आता आलायस तर पेंडाची गाडी या वासऱ्या तोंडात बांधून घेत चल. कुठं असतो काय माहिती. कुठं होतास रे? प्रसादच्या इथं. काय करता त्या प्रसादकडे जाऊन शहाणपणा प्रत्येक वेळेचा. तू नव्हतास म्हणून त्या वासराचा खूर काढायला पाहुणीला सांगायला लागलं मला. शिवायला येता येत नाही काका सॉरी. का? काका मीच त्याला इंग्लिशचा अभ्यास दिला होता. ते तिघं एकत्रच करत बसले होते प्रसादच्या घरी. बरं ठीक आहे, पाणी ओतून दे तिच्या हातावर. खोटं का बोललीस? काय गरज नव्हती मला वाचवायची. मला सवय आहे सगळ्याची. कसा आहेस रे तू? एवढं सगळं छान चालू होतं. लक्ष्मीला सुंदर वासरू झालं. आणि माझी आई म्हणते जिथं चांगली गोष्ट घडत असते ना तिकडे खोटं बोललेलं चांगलं असतं. थँक्यू. ते बघ आमची सुट्टी बघ किती मस्त चालली. किसन्या त्या बघ, त्या वड्या कशा एकमेकीला पकडून पाण्यात उभ्या आहेत. एखाद्या वडीचा वल्ला सुटला ना तरी बाकीच्या वड्या तिचा वल्ला होतात. आणि मग ती होडी जरी भरकाटली तरी आपली दिशा नाही चुकत कधी. किसन्या, ए किसन्या, मैत्रीचा पण असाच असता रे बाबा. एकमेकाला पकडून ना मैत्री जास्त घट्ट होत जाते. कशाला उगीच राग करतस रे त्या पोरीचा? अरे आपली पाहुणी आहे ना ती. मला काय सापडलं? येडा कुठला?